पेट्रोलच्या दरापासून ते पेट्रोलच्या शुद्धतेपर्यंत देशात सध्या इंधनाचा मुद्दा चर्चेत आहे। त्यातच भाजपच्या एका खासदारांनी केलेल्या विधानानं या चर्चेला आता थेट राजकीय रंग लागलाय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल नको, शुद्ध पेट्रोल हवं, पण शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का, अशी भाषा वापरत हा सवाल भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी केलं आणि वादाला तोंड फुटलं। रिवायतील एका कार्यक्रमात बोलताना मिश्रा यांनी इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर अत्यंत वाईट शब्दात निशाणा साधला आणि आता त्यांच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून सध्या वाहन चालक आणि सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढत असताना त्याचा वाहनाच्या इंजिनवर परिणाम होतो का, मायलेज कमी होतं का, पेट्रोलच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो का, असे अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। सोशल मीडियापासून ते रस्त्यावरील चर्चेपर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा चांगलाच गाजतोय। एकीकडे शुद्ध पेट्रोलची मागणी होत असताना दुसरीकडे सरकारकडून इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिले जाते आणि याच मुद्द्यावरून आता भाजपचे मध्य प्रदेशातील खासदार जनार्दन मिश्रा यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। रिवा येथे भोपाळ आणि कोलकाता या मार्गावर सुरू झालेल्या नवीन विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार मिश्रा सहभागी झाले होते। यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी थेट निशाणा साधलाय। मोदी जी कहा था कि एथेनॉल मिला हुआ 20%, तो आंदोलन हो रहा कि नहीं एथेनॉल न चली, केवल शुद्ध पेट्रोल चली। शुद्ध पेट्रोल तो हमारे बाप कहीं से आई, शुद्ध पेट्रोल है ये नहीं आता इसमें तो कहां से आई। खासदारांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। इथेनॉलच्या मुद्द्यावर नागरिकांच्या चिंता असताना त्यावर उत्तर देताना खासदारांनी वापरलेली भाषा विरोधकांच्या निशाण्यावर येऊ शकते। आता विरोधक या वक्तव्याचा मुद्दा लावून धरतात का, इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या धोरणावरून सरकारला घेरलं जातं का, आणि खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्यावर भाजपकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं का, याकडे लक्ष असणार आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण हा मुद्दा केवळ इंधनाच्या गुणवत्तेपुरता मर्यादित राहतो की त्याला आता राजकीय रंगही चढतोय, हे आगामी राजकीय प्रतिक्रियानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।